दिनांक 22 तारखेला सुरू झालेला आमचा जनसेवा सप्ताह अजितदादांच्या जयंतीनिमित्त आम्ही आयोजित केलेला होता। ग्रामीण भागात आणि शहरी भागातून त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला। जे काय आम्ही कार्यक्रम या 7 दिवसात राबवले ते सर्व हे लोकहिताचे, जनहिताचे, समाजाभिमुख असे कार्यक्रम होते। मग त्याच्यात विद्यार्थी, युवक, माता भगिनी या सर्वांसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते। शहरातील प्रत्येक वार्डात आम्ही 50-50 झाडांचं वृक्षारोपण आम्ही आमदार साहेबांच्या उपस्थितीत केलं। त्याचबरोबर 2 मोठे महाआरोग्य शिबिर घेतले, ज्याच्यामध्ये परभणी रोडच्या ती बाजूचा म्हणजे जिथं जुनं वसमत आहे तर त्या ठिकाणी जवळपास 650 रुग्णांना त्या दिवशी आरोग्य तपासणी करता आली। आणि तसंच एक मोठं आरोग्य शिबिर आम्ही परभणी रोडच्या उजव्या बाजूला म्हणजे जो अर्बन एरिया आहे, नवीन वसाहती आहेत त्यांच्याकरता आम्ही ते आरोग्य शिबिर घेतलं। त्याच्यातही 954 लोकांनी स्वतःचं आपलं आरोग्य तपासून घेतलं। त्याचबरोबर आषाढी एकादशीनिमित्त आम्ही एक मोठा अभंगवाणी हा कार्यक्रम घेतला होता। सांस्कृतिकमध्ये राष्ट्रवादी कमी नाही हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त भौगोलिक विकास करत नाही तर आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाचाही विडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमतनं उचललेला आहे। त्यालाही प्रचंड असा प्रतिसाद भाविक भक्तांचा, रसिकांचा आम्हाला मिळाला। त्याच्यानंतर आम्ही आज ग्रामीण भागासाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। जवळपास 723 रक्तदात्यांनी आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला। त्याच्यानंतर जो पूर्ण वसमत विधानसभा मतदारसंघातील महिलांचा सन्मान होता त्याच्यामध्ये युवती आणि ज्येष्ठ श्रेष्ठ महिला भगिनी यांचा आम्ही जवळपास 250 महिलांना सन्मानचिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा आम्ही सन्मान केला। ज्या महिलांना कधी स्टेज मिळत नाही, ज्या सतत राबतात, कष्टकरी असतात, पण त्यांचा कुठे ना कुठेतरी सन्मान व्हावा त्याच्यामागचा निर्मळ आणि स्पष्ट आमचा हेतू होता। त्यालाही उदंड प्रतिसाद माता भगिनींनी दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत। आणि या अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही हा जनसेवा सप्ताह आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने साजरा केला आहे। आणि याला संपूर्ण जे काय मार्गदर्शन होतं किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम होता तसे आमचे कार्यसम्राट आमदार राजू भैयांचं आम्हाला सगळं मार्गदर्शन आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे आणि त्यांचा उत्साह आहे, त्याच्या धर्तीवर आम्ही सगळेजण त्यांच्या सहकार्याने सगळे यशस्वी करू शकलो। त्याबद्दल आपल्या पत्रकार बांधवांचे आभार मानायला पाहिजे तितके कमीच आहेत, पण तरी आपल्या सर्वांचे मनपूर्वक याचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।